नमस्कार बालदोस्तांनो. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांची व बालदोस्तांचं खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही मूलभूत माहिती गणित सोडवण्यापूर्वी करून घेणार आहोत. आणि जे पहिलं प्रकरण आपण मागच्या 3 व्हिडिओपासून पूर्ण करत आहोत, संख्या आणि संख्या पद्धती, यामध्ये आज आपण बघणार आहोत संख्यांच्या प्रकारामध्ये समसंख्या, क्रमांक 1 ला समसंख्या, क्रमांक 2 ला आपण माहिती घेणार आहोत विषम संख्या, आणि क्रमांक 3 ला मूळ संख्या, आणि 4थ्या क्रमांकाला माहिती घेणार आहोत संयुक्त संख्या. या 4 संख्यांवरती आधारित कमीत कमी एक तरी प्रश्न नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो दरवर्षी. आणि म्हणून बालदोस्तांनो, तुमचा नंबर 100% लागणार याची मला 100% खात्री आहे. तुम्ही फक्त व्यवस्थितरित्या दररोज गणिताचा सराव करा. मराठी व बुद्धिमत्ता चाचणीचाही तुम्हाला सराव करायचा आहे, परंतु त्याचबरोबर जास्तीत जास्त लक्ष तुम्हाला गणिताकडे द्यायचे आहे. वारंवार प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला यासाठी सांगतो की बालदोस्तांनो, ज्या मुलांची निवड होते ती निवड फक्त गणिताच्या गुणांच्या आधारे होते, कारण बाकीचे जे गुण आहेत बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सारखेच गुण पडतात. तुमची गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट ऑफ स्टुडंट, तुमची जी काही गुणवत्ता यादी ती फक्त याच विषयाने कमी जास्त होते. आणि म्हणून आपण सर्वांनी गणिताचा जास्तीत जास्त सराव करावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 4ही संख्या प्रकारची माहिती घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण बघूया समसंख्या. समसंख्या म्हणजे संख्येच्या प्रकारामध्ये जेव्हा सर्वप्रथम अतिशय पुरातन काळामध्ये, अश्मयुगामध्ये, पाषाण युगामध्ये, ज्यावेळेस मनुष्य प्राणी थोडीफार त्याची बुद्धी विकसित झाली, तर तेव्हा मनुष्य प्राण्याला या सृष्टीमध्ये फक्त 9 संख्या माहिती होत्या. म्हणजे तो 1 ते 9 पर्यंत मोजू शकायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 इथपर्यंत. आणि त्यानंतर पुढे मात्र त्याची उजळणी स्टॉप होऊन जायची, कारण शून्याचा शोध अगदी आता इसवी सनाच्या 600 वर्षापूर्वी भारतामध्ये लागला, असं आपण गणिताच्या इतिहासामध्ये वाचलेलं आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला होत्या मोज संख्या, त्यानंतर शून्याचा शोध लागल्यानंतर आल्या नैसर्गिक संख्या, आणि त्यानंतर पुन्हा वाढत वाढत जे तर मग पूर्ण संख्या आल्या, पूर्ण संख्या आल्यानंतर पूर्णांक संख्या आल्या. तर अशा पद्धतीने अंकगणिताचा त्याचबरोबर बीजगणिताचा टप्प्याटप्प्याने कालोखात विकास होत गेला. आता मग संख्याच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार जो येतो तर तो प्रकार आहे समसंख्या. दुसरा आज आपण घेणार आहोत विषम संख्या, तिसरा घेणार आहोत मूळ संख्या, आणि 4था प्रकार अभ्यास करणार आहोत संयुक्त संख्या. मग समसंख्येची व्याख्या, ज्याला इंग्रजीतून इव्हन नंबर असं म्हणतात, तर अतिशय सोपी आहे. ज्या संख्येच्या एकम स्थानी शून्य, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. किंवा समसंख्येची दुसरी एक व्याख्या ती अतिशय सोपी आहे. ज्या संख्येला
2 ने निशेष भाग जातो त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. तर मित्रांनो, दोनही व्याख्या अतिशय सोप्या आहेत आणि तुम्हाला वर्ग 4थीला झालेल्या आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या व्याख्या माहिती आहेत, पाठ आहेत. एकदम सोपं की ज्या संख्येच्या एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ती संख्या समसंख्या. म्हणजे कितीही अंकी संख्या असेल आणि त्याच्या एकम स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते. दुसरी व्याख्या जी आहे तर ती मोठी इंटरेस्टिंग आहे की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग आता प्रश्न असा पडतो की निशेष भाग म्हणजे काय? तर निशेष भाग म्हणजे भागाकार केल्यानंतर किंवा भाग दिल्यानंतर बाकी जर 0 येत असेल तर त्या संख्येला, म्हणजे 2 ने भाग दिल्यानंतर बाकी जर 0 येत असेल तर त्या भागाकाराला निशेष भाग असं म्हणतात. आणि ज्या भागाकारामध्ये बाकी काहीतरी उरतं आणि मग नंतर आपण दशांशाचा भाग देऊन 0 घेऊन जेव्हा भागाकार करतो तर त्याच भागाकाराला आपण अपूर्णांकी भागाकार असं म्हणतो किंवा तो भागाकार पूर्ण झालेला नसतो. तर अशा पद्धतीने भागाकाराची 2 सेक्शनमध्ये 2 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. तर बालदोस्तांनो, व्याख्या अतिशय सोपी आहे. ज्या संख्येच्या एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. द नंबर विच हॅव 0, 2, 4, 6, 8 at its unit place is called as even number. दुसरी व्याख्या आहे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. A number which is divisible by 2 completely is known as even number. मग आपण आता याची काही 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी उदाहरणं बघूया. 2 अंकी संख्या तुम्ही लिहिली, समजा उदाहरणार्थ आता 2 अंकी संख्या तयार करायची. 9च्या पुढे तुम्ही 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही अंक लिहिला की ती संख्या काय होणार आहे? सम लिहिली. सम होणार आहे 96, 90, 92, 94, 98. अशा पद्धतीने 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकापैकी कुठलाही अंक तुम्ही तिथे लिहिला की ती संख्या समसंख्या होते. आता 3 अंकी संख्या बघूया. समजा एखादे तुम्हाला 3 अंकी संख्येचे उदाहरण आहे. 24 तुम्ही या ठिकाणी लिहिले आणि त्याच्या पुढे जर 0 लिहिला झाली समसंख्या. त्यानंतर तुम्ही 23 लिहिले विषम संख्या आहे, जर त्यासमोर 2 लिहिले झाली समसंख्या. 27 ही विषम संख्या आहे, जर त्यासमोर तुम्ही 4 लिहिले की लगेच ती संख्या झाली समसंख्या. 39 ही विषम संख्या आहे, जर त्यासमोर तुम्ही 6 लिहिले तर झाली समसंख्या. अशा पद्धतीने संख्या कितीही अंकी असली आणि त्या संख्येच्या एकम स्थानी जर 0, 2, 4 त्यानंतर 6 आणि 8 यापैकी कुठलाही अंक असला की ती संख्या असते समसंख्या, विच इज कॉल्ड ॲज इव्हन नंबर्स इन इंग्लिश. तर बालदोस्तांनो, तुम्हाला समसंख्येची व्याख्या लक्षात आलेली असेलच. आता आपण त्या पुढची व्याख्या जी आहे किंवा त्या पुढची चर्चा आपण करणार आहोत ती चर्चा आहे विषम संख्येची. विषम संख्या मीन्स ऑड नंबर. कोणत्या संख्येला विषम संख्या म्हणायचं ते आता आपण बघूया. हे पूर्णपणे व्याख्या तुम्हाला वर्ग 4थीला झालेल्या आहेत, म्हणून यावरती आधारित जी काही जवाहर नवोदय विद्यालयाला गणित विचारल्या जातात ती गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच सोडूया. आणि विशेष म्हणजे यूट्यूबवरती हा जो व्हिडिओ आम्ही टाकलेला असतो या व्हिडिओच्या खाली तुम्ही तो जो बाण असतो त्याला टच केलं की डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या संदर्भात इतर माहिती, गणित आणि जर या व्हिडिओमध्ये काही गणित तुम्हाला सोडवायला दिलेली असतील तर त्या गणितांची, त्या उदाहरणांची उत्तरं त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली असतात. तर आता वळूया मित्रांनो, दुसरा आपल्याला आज व्याख्या बघायची ती विषम संख्या. तर ही सर्वांना तुमच्या लक्षात आली असेल असं मी गृहीत धरतो आणि विषम संख्येची आता आपण माहिती घेऊया. विषम संख्येची व्याख्या याप्रमाणे अतिशय सोपी आहे. या व्याख्येमध्ये की ज्या संख्येच्या एकम स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती संख्या आहे विषम संख्या.
म्हणजे पहिली व्याख्या एकदम सोपी आहे. ज्या संख्येच्या एकम स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात तिला विषम संख्या असे म्हणतात. द नंबर विच हॅव 1, 3, 5, 7, 9 ॲट इट्स युनिट प्लेस इज कॉल्ड ॲज ऑड नंबर, तिला विषम संख्या असे म्हणतात. दुसरी व्याख्या, तर पहिली व्याख्या मी या ठिकाणी विषम संख्येची लिहितोय. विषम संख्या ऑड नंबर ज्यामध्ये ज्या संख्येच्या एकम स्थानी ज्या संख्येच्या एकम स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो त्या संख्येने विषम संख्या असे म्हणतात. तर एकम स्थानी कोणते अंक असले पाहिजे, तर 1, 3, 5, 7 आणि 9 हे जर अंक असले तर मग त्या संख्येला विषम संख्या असं म्हणतात. दी नंबर विच हॅव 1, 3, 5, 7, 9 ॲट इट्स युनिट प्लेस इज कॉल्ड ॲज ऑड नंबर. तर अशा संख्येला विषम संख्या असे म्हणतात. दुसरी व्याख्या जी आहे ती भागाकाराच्या सिद्धांतावरती दिलेली आहे. तर ती व्याख्या एकदम सोपी आहे. किंवा ज्या संख्येस 2 ने भागल्यास बाकी एक उरते, त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो 2 व्याख्या आता आपल्या समोर आहेत. दोनही व्याख्येतून आपण विषम संख्या कोणती आहे आणि विषम संख्या कोणती नाही हे ठरवू शकतो. पहिली व्याख्या अतिशय सोपी आहे. ज्या संख्येचे एकम स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. काही संख्या आपण या ठिकाणी लिहूया. 2 अंकी संख्या आहे 11, त्यानंतर 3 अंकी संख्या आहे 243, 4 अंकी संख्या लिहूया 5779, 5 अंकी संख्या लिहूया 16,963. अशा पद्धतीने त्या पुढील संख्या एक उदाहरण म्हणून घेऊया 9,25,797. तर एवढी उदाहरण तुम्हाला पुरेशी. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, त्यानंतर 4 अंकी, 5 अंकी आणि 6 अंकी. मग या सर्व संख्येच्या एकम स्थानी या ठिकाणी किती 1 आहे, 3 आहे, 9 आहे, 3 आहे, 7 आहे. आणि म्हणून पहिल्या व्याख्येनुसार ह्या संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. आता दुसरी व्याख्या दिलेली की ज्या संख्येला 2 ने भाग दिला असता बाकी एक उरते. तर बघा बालदोस्तांना, तुम्ही या कुठल्याही संख्येला 2 ने जर भाग दिला तर बाकी एक उरणार आहे. आणि म्हणून या सगळ्या अशा पद्धतीच्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. तर सर्वांना या विषम संख्येची व्याख्या लक्षात आलेली असेल. आणि जे बालदोस्त हा व्हिडिओ पाहत आहे तर तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला तयारी का करायची हे बालमित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे आपण ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी आहोत आणि नव्याने तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये की आपल्या परिस्थितीनुसार आता 5वीला आलेला आहात तर तुम्हाला सर्वसाधारणपणे घरातली परिस्थिती माहिती झालेली असेल किंवा त्याची थोडीफार तुम्हाला कल्पना आलेली आहे की ग्रामीण भागातून आपल्याला सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण
जे की भारतामध्ये उच्च दर्जाचं समजलं जातं, हे शिक्षण आपल्याला घ्यायला मिळत नाही किंवा आपल्या पालकांची, आपल्या आईवडिलांची तेवढी परिस्थिती नाहीये. आतापर्यंत कुठेतरी एखाद्या तालुक्यामध्ये सीबीएसई पॅटर्नची खाजगी शाळा सुरू झालेली आहे. वर्ग 5वीचे त्या ठिकाणी हॉस्टेल सहित या शाळांमध्ये राहायची जी फी आहे 5वी 6वी पासूनची फी ती लाखाच्या घरात आहे. म्हणजे 1 लाख रुपये किंवा 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, जी की आपले पालक देऊ शकत नाही. आणि म्हणून मग केंद्र शासनाने याचा विचार करून ग्रामीण भागातील तुमच्यासारख्या प्रज्ञावान आणि हुशार विद्यार्थ्यांची, ज्यांची परिस्थिती नाहीये, ज्यांच्या पालकांची, त्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून नवोदय या संस्थेची स्थापना केलेली आणि त्याद्वारे केंद्र शासन अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला वर्ग 12वी पर्यंत मोफत शिकवतं, ज्या ठिकाणी तुमची राहण्याची, खाण्यापिण्याची व शिक्षणाची सर्व उच्च दर्जाची व्यवस्था केलेली असते. आणि म्हणून बालदोस्तांनो, हे पक्क लक्षात घ्या की एक गीतेतील गीताई या ग्रंथामध्ये विनोबा भावेंनी म्हणलेलं वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ज्यांना लक्ष्मीचं वरदान नसतं त्यांनी सरस्वतीची आराधना करायची. आणि म्हणून बालमित्रांनो, इतका अभ्यास करा की या वर्षी, कारण या परीक्षेला फक्त तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाच बसता येतं आणि एकदाच तुम्हाला या परीक्षा द्यायची संधी मिळते. आणि म्हणून या संधीचं सोनं करा. आपल्या आईवडिलांचं आणि तुमचंही स्वप्न तुम्ही पूर्ण करा. आणि ते स्वप्न पूर्ण करायची पहिली पायरी म्हणजे नवोदयची परीक्षा. ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार आहातच. दररोजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या परीक्षेसंदर्भात वेगवेगळे ट्रिक्स सांगणार आहे, तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देणार आहे. तर मित्रांनो, आता वळूया आपण पुढचा आणि तिसरी जी व्याख्या आज आपण चर्चेसाठी घेतलेली, ज्यावरती नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, तर तो प्रश्न आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या, मूळ म्हणल्यानंतर त्याला इंग्रजीतून म्हणतात प्राईम नंबर. मूळ संख्या एकदम सोपी अशी. मग मूळ संख्या तुम्ही म्हणता सगळ्या संख्या मूळ आहेत का? नाही, तर सगळ्या संख्या मूळ नाही. मूळ संख्या मीन्स प्राईम नंबर. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं? अशा संख्या की ज्या संख्या ना फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1ने भाग जातो, अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. आणि म्हणून मग याच्या व्याख्येमध्ये आपल्याला म्हणता येईल की सर्वसाधारणपणे मूळ संख्या आपण ठरवायच्या कशा? तर ज्या मूळ संख्येला म्हणजे जी कोणती संख्या असेल त्या संख्येला 1 किंवा ती संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांचा विचार करत असताना 1 या संख्येसाठी अंकगणितामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, तर 1 ही विषम संख्या आहे. आणि त्याचबरोबर 1 ही फक्त एकच आहे, ज्याला आपण सबका मालिक एक, साईबाबांचा एक असं म्हणतो. किंवा क्रिकेटमध्ये आऊट झाल्यानंतर अंपायर सुद्धा म्हणतो आता तू आऊट झाला. आऊट म्हणजे तू वरती एक बोट करतो. तर सांगायचं तात्पर्य, हा विनोदाचा भाग सोडून जर दिला तर मूळ संख्येच्या या व्याख्येमध्ये अशी संख्या की ज्या संख्येला ती संख्या व 1 सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा त्या संख्येचा ती संख्या व 1 सोडून इतर कोणताही अवयव नाही, अशा संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. दी नंबर विच इज डिव्हिजिबल ओनली बाय इटसेल्फ अँड 1 इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर. तर मी बोर्डवरती या ठिकाणी सविस्तरपणे मूळ संख्येची व्याख्या लिहित आहे. तर बघा बालदोस्तांनो, त्या व्याख्येमध्ये आपल्याला काय सांगितलंय? मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर. अशी संख्या की ज्या संख्येस ती संख्या व 1 सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा अशी संख्या जिचा
एक व ती संख्या सोडून इतर कोणताही अवयव नाही. इतर कोणताही अवयव नाही आणि म्हणून अशा संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. आणि एकच्या संदर्भामध्ये एक 1 तर एक ही मूळही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही, तर एक ही विषम संख्या आहे. आता सर्व आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहिणार आहोत. या सर्व संख्यामध्ये बालदोस्तांनो लक्षात ठेवायचं 2 ही एकमेव अशी संख्या आहे, 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. बाकी पूर्ण गणिताच्या अख्ख्या इतिहासामध्ये किंवा पुढे 2 सोडून कोणतीच मूळ संख्या ही सम असणार नाही. फक्त एकमेव 2 ही मूळ संख्या जी आहे ती सम आहे. इतर सर्व मूळ संख्या ज्या आहेत तर त्या विषम आहे. मग आता बालदोस्तांनो आपण आजच्या या 3ऱ्या व्याख्येमध्ये बघणार आहोत मूळ संख्याची 1 ते 100 पर्यंतची उदाहरणं. ही सर्व व्याख्या तुम्ही लिहून घेतली असेलच किंवा लिहून घ्यायची काही आवश्यकता नाही. रेडीमेड तुम्हाला पुस्तकांमध्ये या मूळ संख्या आहे. तर मग आता मी हे बोर्डवरचं पुसतोय किंवा ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहिण्यासाठी जागा आहे, त्या मी या ठिकाणी लिहितो. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, त्यानंतर 97. तर एकंदरीत 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25 आहेत. बरोबर आल्यात की नाही आपण ते एकदा चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 25. तर अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे बालदोस्तांनो वर्ग 5वीच्या तुमच्या या जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांवरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि म्हणून बालदोस्तांनो हे एकदम अशा पद्धतीने टिपिकली एक एक ब्लॉक करून आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा 2, 3, 5, 6, 18, 13, 17, 19, 23, 29, त्यानंतर 31, 37, 41, 43, 44, 53, 59, 61, 67, नंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर अशा पद्धतीने एकंदरीत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. आता पुढच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्याख्या बघणार आहोत. तर ती व्याख्या आहे, मला वाटतं आपण घरी ठरवलं होतं आज संयुक्त संख्या 4 क्रमांकाला. आता कोणत्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणायचं असं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तुम्हाला सर्वांना ही मूळ संख्येची व्याख्या व या मूळ संख्या लक्षात आल्या असतील. मी ते पुन्हा एकदा तुमच्यासाठी रिपीट करतो. अशा संख्या की ज्या संख्येला 1 व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा दुसरी कोणतीही संख्या तिचा अवयव नसते, अशा संख्यांना मूळ संख्या किंवा प्राईम नंबर असं म्हणलं जातं. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय ओनली बाय 1 और इटसेल्फ इज नोन ॲज प्राईम नंबर्स. And in this video we have discussed about the numbers from 1 to 100, the prime number 1 to 100. So my dear friends, you have to recite all these numbers orally. दररोज तुम्हाला तोंडाने म्हणजे पाठ करून किंवा दररोज म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला या मूळ संख्या पाठ होणार आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत
तर तो टप्पा आहे आपला संयुक्त संख्या. संयुक्त संख्येची बालदोस्तांना व्याख्या अतिशय सोपी आहे. या चारही प्रकारच्या संख्यावर मिळून कमीत कमी एक प्रश्न तुम्हाला नवोदयाच्या परीक्षेमध्ये असतो. बालदोस्तांनो याला गांभीर्याने घ्या. एक एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणे एक एक मार्क आपल्याला झटून झटून मिळवायचा आहे. आणि कारण या ठिकाणी तीव्र अशा स्वरूपाची स्पर्धा आहे. जागा पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण जिल्ह्यातून फक्त 80 जागा आहेत. मग विचार करा मित्रांनो, त्यामधली एक जागा आपली किंवा एका जागेवर आपली निवड व्हायला हवी असं तुम्हाला जर वाटत असेल, असा तुमचा जर निर्धार असेल तर निश्चित तुमची निवड होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट अभ्यासाच्या माध्यमातून उपसावे लागणार आहे, म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे. तर आता चौथी व्याख्या आज आपण बघणार आहोत, ती आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या, कॉम्प्लेक्स नंबर असं त्याला म्हणलं जातं. तर संयुक्त संख्येच्या संदर्भामध्ये व्याख्या अतिशय सोपी आहे की ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणून व्याख्या अतिशय सोपी आहे. ज्या संख्या मूळ नाहीत, मूळ संख्या नाहीत, मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या असे म्हणतात. मीन्स द नंबर विच इज नॉट प्राइम इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. अशा संख्या की ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया, 4, 6, 8, त्यानंतर 9, 10, त्यानंतर 12, 13 गेल्यानंतर 14, 15, 16, त्या 17 गेल्यानंतर 18, 19 त्यानंतर 20, त्यानंतर 21, 22, 23, 24 अशा पद्धतीच्या ज्या काही संख्या आहेत ज्या मूळ नाहीत त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. मग आता संयुक्त संख्या म्हणत असताना, कॉम्प्लेक्स नंबर म्हणत असताना यामध्ये दोन प्रकारच्या संयुक्त संख्या असतात, समसंयुक्त संख्या आणि विषम संयुक्त संख्या. आणि म्हणून फक्त तुम्हाला या ठिकाणी खबरदारी घ्यायची की समसंयुक्त संख्या आपण धनाधन कितीही लिहू शकतो. कारण दोन्ही एकमेव मूळ संख्या जर सोडून दिले तर उरलेल्या सर्व संख्या काय आहेत, सर्व सम संख्या या संयुक्त संख्या आहेत. आता दुसऱ्या क्रमांकामध्ये आपण जर बघितलं तर सर्वच दोन्ही संख्या सोडून उरलेल्या सर्व मूळ संख्या ह्या काय आहेत, विषम संख्या आहेत. आणि म्हणून यावर आधारित प्रश्न आला का अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्यायचा. कारण संयुक्त संख्येमध्ये सर्व विषम संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत, फक्त कोणत्या सोडून, मूळ संख्या सोडून. आणि अडचण अशी की 2 सोडून सर्व मूळ संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. आणि म्हणून संयुक्त संख्येचा गट ओळखताना तुम्हाला जर तशा पद्धतीने प्रश्न असेल तर त्याच्यातून मूळ संख्या वगळून मग बघावं लागेल. म्हणजे साधारणपणे 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17, 19 अशा पहिल्या टप्प्यातील ह्या संख्या सोडून उरलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या विषम संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. तर बालदोस्तांनो, आजचे चारही मुद्दे तुमच्या लक्षात आलेले असतीलच, ज्यामध्ये आपण समसंख्यातेची व्याख्या, विषम संख्यातेची व्याख्या, मूळ संख्यातेची व्याख्या उदाहरणे आणि संयुक्त संख्यातेची व्याख्या उदाहरणे. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी पुनश्च एकदा आपण जर बघितलं, 1 ते 100 पर्यंत संख्याची जर आपण विभागणी केली तर एक ही एकमेव संख्या जी आहे तर ती संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, तर एक ही फक्त विषम संख्या आहे. मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची जर आपण विभागणी केली तर या विभागणीमध्ये 25 संख्या ज्या आहेत तर त्या 25 संख्या मूळ संख्या आहेत. मग उरलेल्या 75 संख्यापैकी एक आपण बाजूला काढला तर 74 संख्या ज्या आहेत तर त्या उरतात आणि 74 संख्या ज्या आहेत तर त्या संयुक्त संख्या आहेत. 74 संख्यांची आपण जर विभागणी केली तर त्यातील 37 संख्या सम आहेत आणि 37 संख्या ज्या आहेत तर त्या विषम आहेत.
तर अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंत या संख्यांची विभागणी आहे. त्यातली त्यात बालदोस्तांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की संयुक्त संख्यामध्ये अशा संख्या की ज्या संख्या मूळ नाही, उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. पुन्हा संयुक्त संख्येचे 2 प्रकार आहे, समसंयुक्त संख्या आणि विषम संयुक्त संख्या. समसंयुक्त संख्येतून दोन्ही संख्या वगळून टाकली तर उरलेल्या सर्व समसंख्या या संयुक्त आहेत. त्याचप्रमाणे विषम संयुक्त संख्येमध्ये मात्र खबरदारी घ्यायची, त्यातून सर्व मूळ संख्या, मग त्या 1 अंकी असो, 2 अंकी असो किंवा 3 अंकी असो, या मूळ संख्या आपण वजा करून टाकल्या तर शिल्लक राहिलेल्या सर्व संयुक्त संख्या म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. तर बालमित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी व अभ्यासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी आशा व्यक्त करतो की तुमच्या सर्वांचा जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये निवड होऊन तुम्हाला त्या ठिकाणी यशस्वीरित्या सीबीएसई अभ्यासक्रमाचं शिक्षण घ्यायला मिळो, मी अशी सदिच्छा व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर निश्चितच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक्सने आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल होतो व मला त्याबद्दल उल्हास येतो. आणि म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो. पुढच्या प्रकरणाची जी माहिती आहे तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. पुनश्च एकदा अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप अभ्यास करा, गणिताचा दररोज सराव करा. तुमचा नवोदयला नंबर निश्चित लागणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद.